अकोल्यात पोलीस यंत्रणा आणि त्यांचा गोपनीय विभाग कसा अपयशी ठरला याचा प्रत्यय मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आला। उड्डाणपुलाच्या चढावावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखविल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। घे पटकन आज अकोला येथील देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रहार पक्षातील आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना सकाळी ताब्यात घेतलं होतं। तर प्रहारने सकाळीच मुख्यमंत्र्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला होता। प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बच्चूभाऊ यांनी केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर बच्चू कडू यांना समर्थनात ठिय्या आंदोलन केलं आणि काळे झेंडेही दाखविले। पोलिसांनी प्रहारच्या या दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे। त्यांनी कर्जमाफीसाठी हे आंदोलन केलं। राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्या गेल्याने अकोला पोलीस दलाचे मोठे अपयश आज अधोरेखित झाले। अरे आमच्या शेतकरी बाप आहे, शेत अपंग मरत आहे, अपंग मरत आहे, अपंग याला 6 महिन्याचा पगार नाही, 3,000 पैसे देत आहे। तुम्ही आम्हाला मारता, गरीबाला मारता तुम्ही। आम्ही गरीबासाठी करतो, अरे आम्ही गरीबासाठी करतो, शेतकरी घ्यायलाच पाहिजे। तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला मारता, 16,000 कोटी रुपये माफ देत नाही, 34,000 कोटी सरकारी अधिकाऱ्याला 4-4 लाख कोटी रुपयासाठी 5 दिवसापासून बुक आहे, 5 दिवसापासून बुक आहे आमचा नेता आणि शेतकऱ्यासाठी 5 दिवसापासून बुक आहे दिले जात नाही। आम्हाला असं मारत आहे, कोणाजवळ न्याय मागा मागितलं होतं शेतकऱ्याला कर्ज माफी देऊ, आम्ही तेच मागणी करत आहोत। आम्ही आतंकवादी आहोत का साहेब? आम्हाला आतंकवादी मार्ग घातला, आम्ही शांततेने तुम्हाला कर्ज माफीची मागणी करत आहोत। आज 4 दिवस झाले बच्चू भाऊ बिना अन्न पाण्याचे उभे आहेत। कोणता 5 दिवस झाले, कोणता नेता असा? बच्चू भाऊ तिथं तब्येत खराब होत आहे बच्चू भाऊची, शेतकऱ्यासाठी ते आमरण उपोषण करत आहे। आज जरांगे पाटील गेले, उद्या मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे जाणार आहे।